6 तारखेला ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ही संविधानाची प्रतिकृती याची विटंबना झाली आणि याच्या निषेधार्थ परभणी बंच हाती तिथल्या भीमसैनिका माध्यमातून तसेच सर्व संघटनेच्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांनी परभणी बंच हाक मारली आणि हे परभणी शहर बंद याला सर्व व्यापारी वर्गांनी साथ दिली। परंतु काही तिथल्या जातीवादी समाजकंटकांनी आणि दीडदमडीच्या राजकारणी लोकांनी तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून तिथे दंगल घडण्याचं काम केलं, जेणेकरून भीमसैनिकावर गुन्हे दाखल झाले। तर हेच आपले कार्यकर्ते बनून आपल्या राजकीय स्टेजवर बसवतील म्हणून आपल्या आवाजांना रस्ता वेगळा होईपर्यंत आपल्या युवकांवर हजारो गुन्हे दाखल करण्याचं काम तिथल्या राजकीय लोकांच्या माध्यमातून एसपीने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याचं काम केलंय। याचाच निषेधार्थ आपण शिवना येथे रस्ता रोकोचं आयोजन केलं, तसेच सैद्धांतिक सन्मान रॅली देखील काढली आहे। मला हे जातीवादी महायुतीच्या सरकारला सांगायचं की ज्या संविधानामुळे तुम्ही या खुर्चीवर बसलात, ज्या तुम्ही 18 पगड जाती धर्माला घेऊन तुम्ही सरकार स्थापन केलं, त्याच मतदारावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलं। आमच्या आवाजांचं लेकरं बाळाचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या जातीवादी सरकारने केलं। एक दिवस लक्षात घ्या, आज तुमची सत्ता जरी असली तरी येणारी जी सत्ता असणार ही दलितांची, आदिवासींची, कोळांची, जगांची, मराठी, गरिबांची सत्ता असणार। त्या दिवशी या गरिबांची सत्ता येईल, त्या दिवशी तुमच्या या मित्रांसोबत हिसाब केल्याशिवाय या गरीब जनता राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि पोलीस प्रशासनाला देखील सांगतो की आपण जे अजूनच्या पोलीस प्रशासनाने तुम्ही आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतात। आम्ही संविधानाला मानतो, आम्ही शांततेने आंदोलन करतात। या भीमसैनिकांमध्ये ताकद आहे, त्या जातीवादाला जगजागत शिक्षा देण्याची ताकद होती, परंतु आम्ही संविधानाला मानणारा नसतो। त्या जातीवादी सलाम करता का त्या तलाव नावाचा त्याला तुम्ही शासकीय खाजगी हॉस्पिटलमध्ये जी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, त्याच्या आधार देखील व्हीआयपी पद्धतीने रक्त देखील देण्यात आणलं आणि आमच्या सौम्य सूर्यवंशी नावाच्या पांडवांना तुम्ही इथलं लाठीचार्जच्या माध्यमातून डोक्यात लाटाकाट्या मारत तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं, त्याचा उपचार देखील केला नाही। आणि जेव्हा पीएमच्या वेळ होतो तेव्हा संभाजीनगर याच घाटी रुग्णालयाला जवळपास 18 तास पीएम होऊ दिलं नाही। हीच आपली न्यायव्यवस्था आहेत का? जेव्हा श्रीमंताचा माणूस वाढतो त्याला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, जेव्हा गरीब बांधव असला त्याला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते। पण हे याद राखा, ज्या वेळेस तुमच्यावर संकट येतं त्यावेळेस फक्त आंबेडकर घराणे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतं। तुम्ही उतरता कामा नाही, जेव्हा तुमच्यावर अन्याय अत्याचार होतं, जेव्हा तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला निळा झेंडा हातात घेतल्याशिवाय आणि पोलीस प्रशासनाने परमिशन काढल्याशिवाय तुम्ही रस्त्यावर येऊ शकत नाही। तुमच्या घरात जर काही असतं तर तुम्ही आले असते, तर तुम्हाला जर काही एवढं कळतं की मी निळा झेंडा हातात घेतल्याशिवाय रस्त्यावर उतरू शकत नाही। अरे हे आंदोलनात तुम्ही किती संख्येने असायला पाहिजे होतं, ज्या या बहिणीला संविधानाच्या समोर होतं, आपलं रक्त वाईपर्यंत तिच्या परभणीने ते आंदोलन केलं, ज्या युवकांनी गुन्हे दाखल घेतले त्यांच्यासाठी काय करू शकलो आपण कमीत कमी यायला पाहिजे। आपल्याला ते हातामध्ये तलवारी घ्यायचे नाही, काय बंदुकी घ्यायचे नाही, आपल्याला ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोण दिला, संविधान दिलं, या अधिकारानुसार आपण चांगल्या चांगल्या नाती काढू शकतो। सर्व भीमसैनिकांना मला सांगायचं की आपल्या रक्तामधलं जे भीम रक्त आहेत हे कधी चंदा उद्याचा कामा नाही। आता जे हिवाळ्यात आले असं हिवाळ्याने फ्रीजमध्ये रक्तात त्याचं फ्रीज असतं त्याप्रमाणे फ्रीजला नाही पाहिजे, त्याचे फ्रीज रक्त हमेशा आपल्या नशिबात चळवत आणले। ज्या बापाने आपल्याला संविधान दिलं पण आपल्या नशिबी त्या जातीवादी लोकांना आपण निवडून देतो, तो कोणी पार्टी असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, याच पार्टीच्या लोकांनी आपल्याला अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं।